नमस्कार मित्रांनो, तर आता आपण सुरुवात करूया एक नवीन ब्लॉगला. तर मित्रांनो, आज आपण सुरुवात करणार आहोत बाळासाहेबांच्या चौकातनं. आणि बाळासाहेबांचं चौक म्हणजे कसं आहे, फ्रेंड्स ग्रुप खळे राडा विषय हार्ड आहे. आणि आज तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवतो. विषय टप्प्यात कार्यक्रम आता बघाच तुम्ही पुढे काय येतो. मित्रांनो, मागच्या वेळी बाळासाहेबांनी फसवले, एक हत्यार दाखवतो म्हणले आणि दाखवला ट्रॅक्टर. त्यामुळे बाळासाहेब गेले सदम्यात आणि परत ते झाले ती अड्यात करायला लागली ती. तुम्हाला आता बाळासाहेब दाखवतो काय करते बघा. हे बघा, बाळासाहेब फुल सदम्यात आहे ती. त्यांचं डोकं फिरले काय कोणास ठाऊक. बाळासाहेब चला लवकर. चला चला चला, आपल्याला करवंदीला जायचंय. जुना हत्यार तुमचं म्हणजे ते आता जुनं आपलं तिसरं हत्यार आहे जुनं. चला ओके. करवंदीला. मित्रांनो, तुम्हाला तिसरं एक हत्यार दाखवतो. जुनं म्हणजे आमच्याकडे हत्यारीच कमी नाही. आमच्या गावात हत्यार आहे. नुसते हत्यार आहे. तुम्हाला हत्यार दाखवतो एक या, या, बघा बघा. त्याला अजून मोठा हात पडले लाजमोड दडले आज हत्यार. पण तरी दाखवतो तुम्हाला. हत्यार कसं आहे बघा, एक नंबर जुन्याचा हत्यार. आवाज कसा आहे? आवाज कसा आहे. आपल्याकडे हत्यार आहे, जोरदार हत्यार आहे. विषय हार्ड कार्यक्रम करता. आम्ही निघालो करवंद तोडायला, तर वाटेल हे इंजान काय तर करताना दिसलं. म्हटलं याचा जरा व्हिडिओ घेऊया. वाटतं धूळ उडावतोय, आमच्या डोळ्यातून पाणी यायला लागले. बघायचं मागं पुढं आणि जे तुम्हाला कालच्या व्हिडिओ जे हत्यार दाखवलं का नाही, ते हत्यार यांचंच आहे. फक्त ते जुनं आणि हे नवीन. हे नवीन आहे, पण ते हत्यार ऐकत नाही कोणाला. हे जरा नवं आहे, पण हाय त्या कामात बरं आहे आपलं. तर आम्ही आता निघालोय. पहिला आम्ही ज्या गावात सारखं घरात उठाय बसाय असायचो, असं रानात एक घर आहे आमचं. त्या रानातल्या घरात निघालोय. रानातल्या घरात निघतोय. तुम्हाला आता आंब दाखवतो आमच्याकडचं. आंबा पुण्या मुंबई गेले की आंब तुम्हाला बाजारात विकत माणसामध्ये ती शांबवाचा आंबा म्हणजे पहिला असं म्हणत. आमच्याकडे तसं आंब विकत नाही का. आंबा घेतला किंवा काही आंब लोंबते बघा, तुम्हाला दाखवतो आंब. ओके, तेच करू का आंब्याला. कारण की हाताला दाखवा की असं असं की दादा आग हाताला येते ते आंब, काय सुट्टी नाही. आपल्याकडे आंब्याची काय कमी नसते बघा. झाड भरले आंब्याने. पण पहिली परिस्थिती आणि आताची परिस्थिती सांगी. पहिली परिस्थिती म्हणजे मित्रांनो, आता माझं तुम्ही आंब्याची झाडे बिडे बघताय, सगळं बघताय. पहिली परिस्थिती अशी होती की आम्ही आंबा पाडायला यायचो. म्हणजे आमचं मित्र होतं बरेच, घरातलं चुलत भाऊ बिलत भाऊ सगळे आम्ही याचो आंब्याकडे. आंबे पाडायला याचो, दगड घेऊन याचो, दगडानं आंबा पाडायचो. आणि आता परिस्थिती अशी आहे असली आंब एवढं लोंबते ती झाडाला, पण कोणाच पाडायला नाही. ते आपलं आपणच पडते ती. म्हणजे आम्ही एखाद्या घरातनं चटणी, एखाद्या घरातनं मीठ घेऊन यायचो. हो, आंबा तोडायचा, दगडानं आंबा फोडायचा, चटणी मीठ लावायचं, कार खोबरं खाल्ले खायचं. पण आता आंबच तोडाय कोण नाही, त्याच वाईट वाटते. ते आंबा स्वतःहूनच गळून पडत असते, पडते त्यानं पडत असेल किंवा ते वांढर खायचं असतील. पांढरं खात असते अशी परिस्थिती. म्हणजे आम्ही बी एक प्रकारचं वांढरच होतो तेव्हा, फक्त आमच्याकडे चटणी मीठ होती. चालतं झाला बघूया पुढे. आंब्याची बाग पण नाही आता मला विक नाही पैसा कळत. असं आंबा बी खाऊ वाटत नाही. वाटत आता एवढं म्हणजे हातात एवढं आहे, पण त्याला काय मजा वाटत नाही. मजा वाटत नाही, काय नाही. मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. हे पुढे एक झाड आहे बघा, हे आंब्याचं झाड आहे बघा. ह्या आंब्याच्या झाडाचा विषय असा आहे की हे आंबा नारळागत आंबा असते, नारळागत मोठं. आता बारका आहे ती, पण नारळागत आंबा असते. आणि ह्यो इलाका बघा, तिथं आम्ही पहिले असं सारखं घर बघा किती म्हणजे निसर्गाच्या खुशीत आहे. आणि त्याचं आमचं जवळची माणसं आमच्या दादा. एवढा मात्र विषय आहे. काय जरी झालं तरी सक्षम आणि आयुष काही जमत नाही ती. म्हणजे व्हिडिओ असू द्या, काय असू द्या, त्यांच्या मनात जिद्द आहे. आणि विषय काय माहितीये का, की आताच ही जिद्द म्हणजे काय म्हणतो आपण त्याला सोशल मीडिया समजलं त्याच्यावर जेवढ्या लहान वयाची गोष्ट आपल्याला एखादी समजेल का नाही, एवढं फायदे नाही. तर वय झाले 38 तेव्हा त्याला समजते का आपण स्ट्रगल स्ट्रगल करायला पाहिजे. तरी पण स्ट्रगल करू शकतो की. अहो, ते अमरीश पुरीराव 56व्या वर्षी मोठा स्टार झाला. लोकांना कळलं की तो डॉन आहे मोठा फिल्म क्षेत्रातला. एवढं लोकांना त्या गोष्टी कळाल्या. 56व्या वर्षी स्टार झाला देव. इथं आपल्याला माणसं 40-45 भेटते ती. आमचं बी काय झालं, आम्ही बी कष्ट करतोय पोलीस भरतीचा आडते. ते कोणतरी पहिला माणूस कोणतरी होता तेव्हा मांडून गेलेला मोठा महान व्यक्ती, की आयुष्य म्हटलं तर चढ उतार येतच राहतो आयुष्यात. पण आमच्या आयुष्याला चढ लागले काय कळलं. काम सक्सेसच होईल, कायम चढ आहोत.
आता आता कधी- मागच्या पोलीस भरती बघा 3 मार्कनं राहिलो, आताच्या याला 2 मार्कनं राहिलो, त्याच्या मागच्या 6 मार्कनं राहिलो. म्हणजे चढाशिवाय कामच नाही. बरोबर आहे. तरी म्हटलं आपण आपलं तोंडाची त्याला भागवायसाठी आपली कारवान सगळ्या आयुष्यात काही दुःख नाही ते तोंड कधी गोड करायचं. जाऊन कधी गोड करायचं, बरोबर आहे. म्हणून डोंगरची काही महिना त्याला आपण म्हणतो करवंदीला. तिकडे जाऊन आनंद घेऊया. मित्रांनो, आमची जिंदगी अशी फकीरचंद झाली का नाही त्याच्या आईला त्याच्या. मग ते MIDC काम करता करता परिस्थिती निर्माण झाली अशी, यायला खर्च काटपण झालाय हो. त्याच्या यायला म्हणजे पगार 12,000 आणि खर्च 16,000. हो, नाही अहो, पगार 20,000 आणि खर्च 27,000 असं काम झालं. काय अहो गोड लागायचं वेळ आली हो जिंदगीला. त्यामुळं तेव्हापासून ठरवलं, म्हटलं आता आमच्या गावातलं अरुण आबांचा सल्ला घ्यायचा आणि एक काम करायचं नाही, 17 कामं करायची. तेव्हापासून चेंज दिसलाय. बरं, आता मग समजा आपण काय म्हणतो की एखाद्याकडनं पैसे उसणं घेऊया मित्राकडनं, मित्र बी फकीरच. हो, मित्र बी फकीरच. मित्राला दळ मधुरी तंबाखू वाले. मित्राला 5,000 मागा गेलं की मित्र म्हणते रात्री आपण करणार होतो, मला 20 रुपये पाहिजे. आला का म्हटलं काय अवघड झालं सगळं. त्यामुळे मित्रांनी मी काय म्हणू शकत नाही. त्यामुळे आपण डोक्यात घेतलं की चला मनात आलं की 4-5 मार्ग निर्माण करायचं आणि ह्या नाही मार्गाने त्या मार्गाने, त्या मार्गाने ह्या मार्गाने पैसा आला पाहिजे, एवढं डोक्यात ठेवायचं. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही बंधारा. पहिले लोकांनी मातीचा बांध रचून हे बंधारा बांधलेला होता. हो. आणि पहिली तर माशाची अवस्था काय होती. आपण नुसता गळ टाकायचं की काच बस दिवशी मासा. मासा वळायचा, गळ टाकायचं की काच दिवशी मासा वळायचा, गळ टाकायचं की काच दिवशी मासा वळायचा. एवढं मासं होतं यात. हो, इथनं मासं काढून आम्ही इथं चूल पेटून इथं मासं खाऊन घरी जायचो. घरी जायचं म्हणजे 10 मिनिटात 1 किलो मासे. मासं गावत होतो. आणि आता बघा काय हे सगळ्या गावात राहिलाय काय. पहिला शोले केला होता. हो, तिथं शोले केलेला. शोले म्हणजे मित्रांनो, शोले म्हणून आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ बनवलं होतं. आम्ही सुरुवात युट्यूबला या अगोदर केली, पण काय त्याच्या तेव्हा बटनाचा मोबाईल होता. आम्हाला अक्कल नव्हती तेव्हा. आता जरा जास्त अक्कल आली म्हणून परत सुरुवात केली. तर असा विषय होता. आणि आपलं पूर्वज यात पौल असतील. काय बोलताय म्हणजे पौला पौलाच ना 100%. पूर्वज म्हणजे बारकी रग आहे हो त्यासनी. बरोबर आहे. आता आपला पायात पाय अडकतो, पण त्यांचा पायात पाय अडकतो. काय काय तो. आता आपलाच पायात पाय अडकतो, हो. अशी परिस्थिती निर्माण झाली. चला जाऊया. चला तुम्हाला करमत दाखवतो. पाण्याची कमतरता असल्यामुळे ऊसापासून वंचित राहिलेला हा माळरान भाग, पण इकडचं निसर्ग सौंदर्य पाण्यासारखं आहे. किंवा आपले पावसाळ्यात या तुम्ही पावसाळ्यात या धबधबत दिसणार नाही. आणि इकडे ऊस नाही तेच बरं आहे रे डोक्याला. बिबट्या तरी घुसत नाही. बिबट्याचं बी भ्या आणि काय नको पहिले आम्ही जायचो खेळायचो वर, आणि त्या बनपूरच्या बाबाला दिवशी आणला खेळायला. आणि ज्याला ते आम्ही ते सूरज बिरज ते आमचे भाऊ सगळे असते, आणि 10-12 जण होतो. त्याला बॅटिंग जेव्हा आली तेव्हा त्यानं 6-7 ओव्हरी असला कुतवला आम्हाला. प्रत्येक बॉल इकडे खाली याच शोधायला, प्रत्येक बॉल लिफ्टर होता. लिफ्टर होता. नुसत्याच गोळ्या करायचा, ठप्पाचप कसाला बी बॉल टाकून किती फास्ट मारणार म्हणजे मारणार. म्हणजे दागाला पप्पी घेऊन येत होता बॉल. डागाला टप्पी घेऊन आम्ही खाली थांबलो होतो. फिल्डर शिक्षरच्या बाउंड्रीवर फिल्डर त्याला आउट करायचा तर दांडकी आउट, स्टंप आउट. असा काय आउट गावायचा नाही. एकदा बॉल बॅटला उभा बसला की डायरेक्ट इकडे खालीच राहणार. अशा नियोजन आहे बघा, छोटे नाही. आता गॅसच्या टंचाईमुळे लाकूड फाटा तैनात केला. बघू शकता आमचा डोंगर आहे, कसा डोंगर आहे बघा. वातावरण कसं आहे, टप्प्यात कार्यक्रम फुलटू पट्याक. साहेब आज जातीने कष्ट करताना मोठी ते टाकी साहेब हे काय ह्याच्यामुळे झालंय का, गॅसच्या टंचाईमुळे? ना गॅसची टंचाई नाही. हे म्हणजे मानेच्या वाडीचा रस्ता बांधायचा चालू होता. हा आपलं झाड आलं रस्त्याच्या मध्ये, हा हा. त्यांनी लावली JCB. हे बघा मुळा सगळं पडलंय. मग असं का लुसकाट गॅसची टंचाई आपल्याकडे त्यावर. ते बी आहे म्हणा, पण हे भविष्यात धोकादायक होणार आहे आपल्याला. झाडं जर अशी नष्ट व्हायला लागली, आता डोंगरात बघा इथं समोर झाडं दिसते ती, आणि त्याच्या याला डोंगर सगळा उजाड पडलाय. हे आपल्याला त्रासदायक होणारच होणार. आहे. हे युद्धामुळे ह्याच्यामुळे सगळं धोकादायक आहे. आता हे युद्धामुळे होतंय, पण भविष्यात आपलंच युद्ध होयाचं सगळं. बिना युद्ध करताना मारायची बारी आहे. मंडळी कसा आहे बघा विषय. करा कष्ट न व्हा नसते, पण कष्ट केलं पाहिजे. कष्ट केलं पाहिजे. नुसतं नष्ट होऊन चालणार. नष्ट केलं की काय आला काय गेला काय. चाललंय तिकडे. उभा राहा. मित्रांनो, आम्ही आलो तो करवंद खायला, पण आता काय आपल्या आधुनिक मानवाने सगळा डोंगर ठेवलाय जाळून. काय ते करवंद जाळ्याशी लागण्याच्या काय नाही त्याच्या यायला. इथं खाली नुसतं हिरवगार आहे, सगळा डोंगर दिसतो का. त्यामुळे काय झालंय, हे वृक्ष तोड कुठं थांबले पाहिजे. डोंगर जो पेटवणारा मानव आहे तो कुठं थांबला पाहिजे.
माणसाने कळलं पाहिजे बाबा डोंगर पेटवून वैरण काही येत नाही. माणसं म्हणजे ती वैरणीसाठी डोंगर पेटवते ती पण सगळ्या आयुष्याचा सत्यानाश करते ती. मध्ये वन्यजीव असते ती, बऱ्याच गोष्टी असतात त्या, पण ससा असते ती, जी जळून जळून ती आता म्हणजे त्यांची वाट लागते ना सगळ्यांची. म्हणजे या पृथ्वीवर प्रत्येक प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे. ते माणूस विसरते. माणसाला वाटते ही पृथ्वी फक्त माझ्यासाठीच देवाने निर्माण केली. देवान दिली. तसं काय नाही बरं का. या पृथ्वीवर सगळ्यांना राहण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. माणूस डोंगरात जावते म्हटलं काय आता आम्हाला बघा आता करावं काय भेटलं नाही तर कसं वाईट वाटलं. जरा जायला दिसल्या वाईट वाटलं जरा. डोंगर अस्तित्व जपलं पाहिजे आपलं, नाहीतर लय वाईट दिवस येतील पुढे. तुम्हाला मोकळा श्वास घ्यायला पण येणार नाही. येणाऱ्या पिढीला करवंद हे गुगलवर टाकावं लागेल. ओके असलं करवंद असतं. ही तोरण हे आळू ते असं म्हणायला म्हणून लागलं. पप्पा तुम्ही त्याला हात लावलेला का. अरे भाड्या आम्ही खाल्ली ती पोत बरं. म्हणजे अशी अवस्था होईल भविष्यात. अशी अवस्था होईल. बरोबर आहे. चालतंय, काय विषय नाही, बघूया कसं कसं. ओके. आणि मित्रांनो या ठिकाणी हा ब्लॉग आपण समाप्त करतोय, परंतु आमचे जे मित्र आहेत इकडे यामध्ये आयुष आणि सक्षम दोघांची भक्कम साथ आहे आम्हाला. डोंगर आणि त्यांचं सुद्धा एक युट्यूब चॅनल आहे, एक चांगला चॅनल आहे त्यांचा. तुमच्या चॅनलचं नाव डायरेक्ट सांगा हो. काय माईक चालू आहे का पहिली गोष्ट. लाडका आयुष म्हणून चॅनल आहे. भावांना सबस्क्राईब करा, लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. त्याच्यात तुम्हाला चुकी वाटत असेल बाबा या भावाला नवीनच आहे ना डायरेक्ट बिंदाचं टोका त्याच्यावर कमेंट करून टाका. कमेंट करा हे चुकलं की चुकतंय सांगा. हे असं कर हे तसं कर हे असं कर. आणि युट्यूब म्हणजे एक नवीन हे आहे, काय म्हणतो आपण त्याला, बिझनेसच आहे एक प्रकारचा. एक प्रकारचा. त्यामुळं आपल्या मराठी माणसाला सबस्क्राईब केलं पाहिजे आणि फॉलो केलं पाहिजे. तर विषय काय होईल, मराठी माणूस कुठेतरी वर जाईल ना, तर मग गुजराती, झारखंड, उत्तर प्रदेश, यूपीची पोरं व्हिडिओ बनवते ती त्यांच्या राज्यात, आणि तिथली त्यांना लोक सपोर्ट करतात कारण त्यांच्याकडे कंपनी आहेत, रोजगार नाहीत म्हणून ती मोठी झाली ती. पण आपला मराठी माणूस एकमेकावर जायना त्याचा कामाचा आहे नुसता, दिवस एकमेकाला सपोर्टच करत नाही. त्यामुळे आपली लोक बारीकच राहिली, ती काय व्यवसाय करू शकत नाहीत, काय नाही. तिकडची माणसं इथून व्यवसाय करायला लागली, तिकडे युट्यूब मधून पैसे छापायला लागले. ती असं काय आपल्या मराठी माणसांना नाही केलं पाहिजे. सध्या तरी तुम्हाला सांगतो गावातल्या गावात सुद्धा ती परिस्थिती आहे, बाहेर तुझं सोडूनच द्या. त्यामुळे लोकांनी कुठेतरी सहकार्य केलं पाहिजे चांगलं, आणि होतकरू पोरासनी हे केलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. करा तुम्ही व्हिडिओ, म्हणजे काय फक्त व्हिडिओला फक्त कमेंट बाकी काय आहे तर व्हिडिओला फक्त कमेंट देणे हा हा सपोर्ट आहे. बाकी काय असं आम्ही म्हणत ना आमच्यासाठी डोंगर पोखरा मंदिर काढत व्हिडिओ सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा, कमेंट करा, लोकांना शेअर करा, एवढंच. बाकी काय नाही. चालते. हे काय हे घ्या, बाकी काय नाही. नमस्कार, आम्ही पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र, धन्यवाद. जय कॉमेडी खेळकर. जय कॉमेडी.